Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? मुख्यमंत्र्यांनी स्वतः मार्कडवाडीला भेट द्यावी, लोकांचं म्हणणं ऐकावं, पवारांचं वक्तव्य तर ईव्हीएमवर नको, जुन्या पद्धतीने मतदान घ्या, तालुक्यातील सर्व गावात ठराव करा, मार्कडवाडीतून शरद पवारांचा ईव्हीएम हटावचा नारा. शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांनी संयमानं पराभव स्वीकारावा, ईव्हीएम विरोधातील पवारांच्या भूमिकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला. शिंदे गट आणि अजित पवार गटाला एकूण मतं आमच्यापेक्षा कमी, तरी जागा जास्त कशा, निवडणुकीतील मतांची आकडेवारी सांगत शरद पवारांकडून निकालावर शंका व्यक्त. मार्कडवाडीत उत्तम जानकरांना मतदान झालंच नाही, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, आमची ही तयारी, राम सातपुते समर्थकांची मागणी. तर मतमोजणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत काहीतरी गडबड, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, मी राजीनामा देतो, उत्तम जानकरांचं आवाहन. ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांचे प्रतिनिधी मॉकपोल वेळी उपस्थित होते, मॉकपोल सर्टिफिकेटसह पोलिंग एजंटची सही घेतली, बॅलेट पेपरवर निवडणूक का होऊ दिली नाही, यावर सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. मार्कडवाडीतील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं ट्विट, मतांची आकडेवारी ट्विट करत मार्कडवाडी पवार किंवा जानकरांची मक्तेदारी नसल्याची टीका. सत्ताधाऱ्यांना विजयावर विश्वास नाही, म्हणजेच त्यांच्या विजयात काहीतरी खपला आहे, उद्धव ठाकरेंची टीका. हरल्यावर ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप, घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाही, विरोधकांनी आता रडगाणं थांबवावं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या मार्कडवाडीत जाणार, नाना पटोले मार्कडवाडी गावातील लोकांशी संवाद साधणार. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत उद्या मार्कडवाडीत दौऱ्यावर, नाना पटोले, पडळकर आणि खोत एकाच दिवशी मार्कडवाडीत, उद्या पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची जाहीर सभा होणार. पुण्यातील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार ईव्हीएम विरोधात कोर्टात जाणार, पराभूत उमेदवारांचा आज दिल्ली दौरा, तर मंगळवारी सुप्रीम कोर्टात वकिलांची भेट घेणार, ईव्हीएम विरोधात याचिका करणार असल्याची माहिती. ईव्हीएम विरोधातील लढ्यात अभिजित बिचुकलेंचा शरद पवारांना पाठिंबा, शरद पवारांचा पराभव महाराष्ट्रात होऊ शकत नाही, बिचुकलेंकडून भावना व्यक्त. इंदापूरमधील तरंगवाडीतील ग्रामस्थांची ईव्हीएमच्या समर्थनार्थ मिरवणूक, डीजे लावून घोड्यावर प्रतिकात्मक ईव्हीएम घेऊन मिरवणूक काढली. बेळगाव आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा, कर्नाटक पोलिसांनी अधिवेशनाला परवानगी नाकारली, बेळगावात पुन्हा एकदा सीमावाद तापण्याची शक्यता. कर्नाटक पोलिसांच्या मनाईनंतरही महाराष्ट्र एकीकरण समिती अधिवेशन घेण्यावर ठाम, बेळगावात संचारबंदी लागू, वॅक्सिन डेपो परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात. बेळगावाचा मुद्दा शांत करण्यासाठी शिंदे गटाचे उदय सामंतांसह आणखी 2 नेते बेळगावला जाणार, सीमाप्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठी एकीकरण समितीशी चर्चा करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा, 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदं शिंदेंच्या वाट्याला जाणार, सूत्रांची माहिती. महायुतीच्या नेत्यांनी सागर बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता, बावनकुळे, राहुल नार्वेकर, सुनील तटकरे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, राहुल कुल, जयकुमार गोरेंसह अनेक नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली. विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची आज बैठक, दोन्ही सभागृहांचं कामकाज संपल्यावर विधानसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार. हिवाळी अधिवेशनाआधी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, 16 तारखेपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन, महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद आणि उपाध्यक्षपद महाविकास आघाडीला द्या, विरोधकांची मागणी, नाना पटोले, भास्कर जाधव यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा. शिवसेनेतून मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचे प्रगती पुस्तक तयार, शिंदे गटातून 10 ते 12 जणांना याच आठवड्यात मंत्रिपदाची शपथ देणार, सूत्रांची माहिती. तर गोगावले, शिरसाट, सरनाईक, खोतकर, शिवतारे प्रगती पुस्तकात पास. शिवसेना शिंदे गटाच्या मुख्य प्रतोदपदी रमेश बोरणारेंची निवड, विश्वासदर्शक ठरावाला आज आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश, रमेश बोरणारेंकडून मुख्य प्रतोद म्हणून आदेश जारी. नागपुरातील हिवाळी अधिवेशन 1च आठवड्याचं असण्याची शक्यता, 16 डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार असल्याची चर्चा. मागाठाणेमध्ये आमदार प्रकाश सुर्वेंच्या समर्थकांची बॅनरबाजी, बॅनरवर प्रकाश सुर्वे यांचा भावी मंत्री असा उल्लेख.
गुलाबराव देवकर यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाला विरोध. देवकरांच्या पक्षप्रवेशाबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज. अकोल्यात आरोपीच्या शोधात असलेल्या वनविभागाच्या पथकावर दगडफेक. बल्लारखेडमध्ये आरोपीला समन्स देण्यासाठी गेल्यावर दगडफेकीचा प्रकार. अकोट तालुक्यात पोलीस बंदोबस्त तैनात. नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील असलोद गावात आता दारूबंदी होणार. दारूबंदीसाठी झालेल्या मतदानात उभी बाटलीसाठी एकूण 49 मतं आणि आडव्या बाटलीसाठी 612 मतं. भिवंडीतील मराडेपाडामध्ये साकारलं जातंय छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य मंदिर. 17 मार्चला शिवजयंती दिनी प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार. शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजू चौधरी यांची माहिती. नवी मुंबईच्या वाशीत सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा. नागरिकांकडून बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध. बांगलादेशातील हिंदूंवरील अन्यायाविरोधात घाटकोपरमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा. तर ठाण्यातही हिंदू संघटनेचा एल्गार. काळ्या फिती बांधून नौपाडा ते छत्रपती शिवाजी मैदानापर्यंत मूक मोर्चा. मार्केट यार्डातील घाऊक फळभाज्यांची आवक स्थिर. मागणी कमी झाल्यानं काकडी, फ्लॉवर, वांगी, गाजराच्या दरात घट. नंदुरबार जिल्ह्यात भाजीपाल्याची आवक वाढल्यानं दरात घसरण. सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा. गोंदिया जिल्ह्यात धान कापणीला सुरुवात. जिल्ह्यातील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त. चाळीसगावमधील शेतकऱ्याच्या केळीला थेट इराकमधून मागणी. शेतकरी रवींद्र पाटील यांच्या केळीची विदेशात निर्यात. उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणामुळे मक्यावर किडीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांकडून मक्यावर फवारणी. धुळ्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून कापूस वेचणी. वातावरण बदलामुळे वेचणीच्या कामांना लगबग. गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी. कापणी केलेल्या धान पिकाला फटका. भंडाऱ्यात अवकाळी पावसाची हजेरी. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. मळणी करून ठेवलेल्या भात पिकाचं नुकसान होण्याची शक्यता. बेंगल चक्रीवादळाचा प्रभाव संपल्यामुळे मुंबईतील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात. पुढील 2 ते 3 दिवसात किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज. Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim?